द रिपब्लिकन विजन चैनल के सभी दर्शकों को सप्रेम जय भीम। लोकसभा चुनाव के बाद हमारी भूमिका क्या, इस महत्वपूर्ण विषय पर चिंतन मनन करने हेतु 3 जुलाई को नागपुर के डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर कन्वेंशन सेंटर में कुछ चुनिंदा लोगों से साथ मीटिंग आयोजित की गई थी। प्रागतिक रिपब्लिकन आघाड़ी के माध्यम से महाराष्ट्र के जिलों, शहरों और तालुकाओं में जाकर समाज के सभी वर्गों से चर्चा की जा रही है। चर्चा के बाद एक अंतिम निर्णय लिया जाएगा। 30 जून को मुंबई में 8 से 10 जिलों के प्रतिनिधियों से चर्चा हुई। 3 जुलाई को नागपुर में इसी क्रम में मीटिंग आयोजित की थी। इस मीटिंग को संबोधित करने हेतु माननीय श्यामदादा गायकवाड़, माननीय सुनील खोब्रागड़े उपस्थित थे। दोनों मान्यवरों का नागपुर में भव्य स्वागत किया गया। आयोजित मीटिंग में शहर के अनेक बुद्धिजीवी भीम सैनिकों ने अपने विचार रखे और सुझाव दिए। दोपहर 12 बजे शुरू हुई मीटिंग शाम 5 बजे समाप्त हुई। समाजामध्ये सध्याची परिस्थिती आहे ती आपण अगदी मोकळेपणाने मांडलेली आहे आणि अतुलजी तुम्ही सुद्धा तेच केले। प्रश्न कसा आहे की हा जो आत्ताचा आंबेडकरी समाज आहे, आपण त्याला बौद्ध समाज म्हणूया, तो 1950 नाही, 2024 आहे। रिपब्लिकन पक्ष, त्याची विविध गट, त्यांचा संधी साधूपणाचा व्यवहार, एकूण सगळ्या आंबेडकरी समाजाला चांगला कळलेला आहे आणि सगळेजण त्या व्यवहारात होरपळलेले आहेत। एक विदारक चित्र आपल्या समोर दिसतंय की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी बाहेरचं तळ पेटवून कारावृत्तीचं सत्याग्रह केलं, त्यावेळेला आज जो आपल्या समाजामध्ये असलेला उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित आणि आता बऱ्याच प्रमाणामध्ये जो सुदृढ झालेला वर्ग आहे तो त्यावेळेला नव्हता आणि तरीही आपली आंदोलन यशस्वी होत होती। बाबासाहेब आंबेडकर ही याच वर्गाची, समाजाची निर्मिती आहे। आज जर आपण तुलना केली तर अगदी गोडाऊन्स भरतील इतके मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंघोषित विद्वज्जन आपल्यात आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती असं असताना सुद्धा आपलं नेमकं राजकीय संघटन अस्तित्वात नाही अशी परिस्थिती। आपण नेहमी टीका करत आहोत की इतके गट, इतके नेते, गटांच्यात आणखी गट, इतकी विखंडित आपण झालो, शतखंडित झालो। पण ही परिस्थिती बदलण्यासाठी काय केलं पाहिजे या बाबतीत आपण विचार मंथन करणार आहोत की नाही। आणि त्याचबरोबर ही परिस्थिती बदलून एक सामर्थ्यशील
असं राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन आपण उभं करू शकतो की नाही? मला असं वाटतं की ही विखंडितता जरी आपल्यामध्ये ठळकपणे दिसत असेल, आपल्याला आपण अनुभवत असून आपण म्हणतात त्याप्रमाणे गल्लीच्या पातळीवरती येते. मी त्या कार्यकर्त्यांना दोष नाही देणार की ज्यांनी गळ्यामध्ये अशी पाठी चढवलेली आहे, आपण म्हणाल त्याप्रमाणे की मी विकाऊ आहे, मला विकत घ्या. निवडणुकांच्या मध्ये ते स्पष्टपणे दिसते. त्याला दोष नाही देत. प्रश्न असे आहे की जे आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि आंबेडकरवादी राजकारण करतोय, वंचितांचं राजकारण करतो, विस्थापितांचं राजकारण करतोय, कष्टकऱ्यांचं राजकारण करतो असं दावा करताय, तेच लोक घाऊकपणे विकलेले या सर्वसामान्य माणसाला दिसत आहेत. रामदास आठवले सारखा माणूस, आता असं आहे की 72 पासून आम्ही आंबेडकरी चळवळीतल्या दलित पॅंथरचे प्रॉडक्ट आहोत. वेगवेगळे असंख्य कल्ट आपल्यामध्ये निर्माण झाले. रामदास आठवले ही आंबेडकरी समाजाची गरज नाही. रामदास आठवले ही मोदीची आंबेडकरी समाजातली गरज. मला एकाच गोष्टीमध्ये एक दाट असा आशावाद आहे. इतका शतखंडित झालेला समाज, ज्याच्यात वर्ग निर्माण झालेले आहेत, 50चा 55चा 60चा बौद्ध समाज आणि आता समज आपला समाज, त्याची निश्चितपणे त्या समाजात जी आर्थिक स्थित्यंतर झालेली आहे त्याचा सुद्धा नेमका मागोवा आपल्यातल्या चळवळीत काम करणाऱ्या विचारवंतांनी घेतला पाहिजे. पण एक गोष्ट अत्यंत आशादायक आहे की इतका शतखंडी समाज असताना सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने जे सामूहिक शहाणपण दाखवलं, तसं काही नेतृत्वाने सांगितलेलं नव्हतं. पण आंबेडकरी संस्कारांच्या ज्या सहज जाणीव आहेत त्या आपल्याला या निवडणुकीच्या प्रक्रियेत बघायला मिळाल्या. आणि ते शहाणपण पुन्हा आंबेडकरी समाज नव्यानं रिपब्लिकन संघटन उभं करून दाखवणार आहे अशी मला आशा. आपलं काय झालेलं आहे आता, आपण नागपूरचं, मुंबई मेट्रोपोलिसचं, पुण्याचं, कोल्हापूरचं, औरंगाबादचं, नांदेडचं, तुम्हाला सांगतो रिपब्लिकन पक्षाच्या नावानं असंख्य संघटना आज त्यांच्या पद्धतीनं कार्यरत आहेत. दलित पॅंथर नावानं सुद्धा, दलित पॅंथर विसर्जित झालेली आहे, इतिहास जमा पण झालेली आहे त्या अर्थानं. पण दलित पॅंथर नावाच्या किमान 100 संघटना कार्यरत आहेत. रिपब्लिकन टायगर नावाच्या संघटना, सेना किती आहे बोलायची सुद्धा. 5 माणसं जरी बरोबर नसली तरी सरसेनापती असतात. ही जी आपली जी अवस्था झालेली आहे, या अवस्थेला भेद देऊन आपण पुनर्संघटन करू शकतो की नाही तर करू शकतो. काय झालेलं आहे, आपलं इतकं प्रबोधन झालेलं आहे की प्रबोधनाचं आजीवन झालं.
इतके विद्वान आहेत, विद्वानांच्या इतक्या असंख्य संघटना आहेत. गटबाजी फक्त राजकारणातच नाहीये, कलाकारांच्या मध्ये सुद्धा आहे. कितीतरी आंबेडकरी शाहीर, त्याच्या कितीतरी शाहिरांच्या संघटना, कलाकारांच्या संघटना, त्याच्यात आता नवीन भाटगिरी सुरू झाली. ज्या वेळेला एका समाजाचा वैचारिक अधःपात होतो ना, तेव्हा त्याचा अधःपात अनेक अंगाने होत असतो. आणि तुम्ही जे म्हणाला तो खोबराकडे, आपल्या समाजामध्ये जे वर्ग पडलेले आहेत, त्यामुळं ज्यांचा असा नेहमी अभिनिवेश असतो, दावाच असतो की आम्ही आंबेडकरी चळवळीचे खरेखुरे वैचारिक प्रवक्ते आहोत, भाष्यकार आहोत. अशा साहित्यिकांची किती गट आहे. मुळामध्ये आंबेडकरी समाजाची सगळी दुःख, सगळे प्रश्न, सगळे विवंचना तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मांडल्या का जात नाही. त्याचं मुख्य कारण असं आहे की तुमच्यामध्ये जो पातळसा वर्ग तयार झालेला आहे, तुमच्यातला मध्यम वर्ग, तो स्वतःला आंबेडकरी समाजाचा प्रवक्ता समजतो. आणि हा पातळसा मध्यम वर्ग काही प्रमाणात तर बऱ्याच प्रमाणात सदन आहे. तो या समाजातला जो कष्टकरी वर्ग आहे, ज्याचा हातावरती पोट आहे, जो झोपडपट्ट्याच्यात राहतो, जो नाक्यावर उभा आहे, जो फ्लायओव्हर ब्रिजच्या खाली कसं तरी जगतोय, जो लाईनलेस लेबर आहे, अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय तो पाटलांच्या गडगडीचा आहे. काही व्यवस्था बदलली नाही. हा संलग्न पडलेला हा जो कष्टकरी वर्ग आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन हा आमचा नव्यानं निर्माण झालेला उच्च मध्यमवर्गीय स्वयंघोषित विद्वान त्याच्या दुःखांचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. हा आपल्यातला वर्ग संघर्ष आहे. तरी एक गोष्ट जाणवते की RSSची सत्ता जायला पाहिजे. भाजपचं नेमकं वर्गचरित्र काय आहे, सांस्कृतिक चरित्र काय, राजकीय चरित्र काय, याचं भान जेवढं आंबेडकरी समाजाला आहे, मला वाटतं भारतामध्ये दुसऱ्या कुठल्या समाजाला. आणि हीच आपली ताकद आहे. घालवलं ना आपलं आपण संघटन, मग ते बाहेरचं कोणी उभं नाही करणार, ते आपल्यालाच करावं लागेल. तुमच्यामधले विद्वानांचे अनेक स्तर, अनेक गट सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. तुमच्यामधल्या सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घ्यावं लागेल. रिपब्लिकन चळवळीचा इतिहास जसा फाटाफुटीचा असेल, खंगत जाण्याचा असेल, बऱ्याच प्रमाणात विसर्जित होण्याचा असेल, त्याचप्रमाणे रिपब्लिकन चळवळीचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे, लढण्याचा इतिहास आहे. त्यांच्याकडे असलेली प्रस्थापितांच्याकडे असलेली साधनं, त्या तुलनेत आपली असलेली साधनांची मानवा याचा विचार केला तर भारतीय सामाजिक आणि राजकीय चळवळीची इतिहासात बाबासाहेबांनी निर्माण केलेली जी चळवळ आहे, तिचा ब्रँड रिपब्लिकन पक्ष असू शकतो. आणि आपण केलं पाहिजे. होतं काय, आपापल्या एकेका वस्तूमध्ये 4-4 संघटना असतात आणि त्यांचा संवादच नसतो. संवाद तुटलाय. किमान आज 1000 संघटना महाराष्ट्रात असतील जे सध्या स्वतःला आंबेडकरवादी समजतात.
त्यांचे संवाद नाही. तो संवाद निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ज्यांना कळतं की आपल्याकडे चुका झालेल्या आहेत त्यांच्यातून सुधारणा होऊ शकतात. पण ज्यांना असं वाटतं की आमच्या चुकाच नाही होत त्यांची सुधारण्याची शक्यता आहे. आता जे असं निवडणुकाचं तुम्हाला कळलं असं की आपण उमेदवार उभं केल्यामुळे भाजप RSSचे लोक निवडून येऊ शकतात हे माहिती असताना सुद्धा उमेदवार उभे करणं हा तुम्हाला काय वाटलं त्यांना राजकीय अपरिपक्वता आहे? अजिबात नाही. हे ठरवून केलेलं गडी आहे. हा व्यवहार आहे आणि मुख्यतः हा आर्थिक व्यवहार आहे. उत्तर प्रदेशामध्ये मगाशी सुनीलजीने सांगितलं मायावती आणि त्यांचा जो पक्ष आहे त्यांचा जो व्यवहार आहे तो काही दलित चळवळीचं अस्तित्व टिकावं म्हणून त्यांनी हा निवडणुकांचा हस्तक्षेप नव्हता केला. संपले राजकीय आणि विशेष करून आर्थिक सौदेबाजी संपले. मग ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यातून पुन्हा आपण आंबेडकर चळवळ उभी करू शकत नाही. मला सगळ्यात मोठा धोका काय वाटतो माहिती का? ज्या चळवळीपासून तरुण आपल्याला अलिप्त ठेवू इच्छितो त्या चळवळीला बघितलं कुठे जाती अन्य अत्याचार झाले. आता बघा की इथे दीक्षाभूमीचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तिथे जे जमणारे लोक आहेत हजारांनी त्यात मोठ्या प्रमाणात तरुण आहेत. त्यांनी काम थांबवलं असं म्हणतात स्थगित केलंय. पण मला असं वाटतं की सगळे तरुण जर पुन्हा मोठ्या प्रमाणात एकत्रित झाले तर त्यांना ते रद्द करावं लागेल. हा जो तिथे जमणारा तरुण आहे तो कुठल्या संकल्पीशी बांधलेला नाहीये तरी तो दीक्षाभूमीला येतो विरोध करतोय. मला वाटतं तिथेच कुठेतरी आंबेडकरी चळवळ लपलेली आहे. कोरेगाव भीमाचा जो एकतर्फी हल्ला जेव्हा आपल्या लोकांवर झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातली आंबेडकरी तरुणाई रस्त्यावरती आली. या व्यवस्थेशी तिने टक्कर घेतली, अंगावर केसेस घेतले. तिथे फुले आंबेडकरी चळवळ आहे. कैलाजीचा प्रकार झाल्याच्या नंतर महिनाभराच्या नंतर उभा महाराष्ट्र पेटला. डेक्कन क्वीन कशी झाली? हा लढणारा समूह आहे आणि त्याच्या प्रेरणा आंबेडकर. त्यांना आम्ही संघटनात्मक स्वरूप देऊ शकतो, आम्ही संघटनात्मक बांधणी देऊ शकतो. आमच्या प्रचंड चुका झालेल्या आहेत म्हणून ते आम्ही निस्तरायचे नाहीत का? तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे. आंबेडकरी चळवळीने नवीन आयाम आता तयार करावे लागतील. या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याचं काम फक्त आंबेडकरी समूह करू शकतो. त्याचबरोबर भरकटलेला बहुजन वर्ग, आदिवासी, मुस्लिम ज्या संघटना आहेत तुम्हाला सांगतो शाळेतले मुद्दा म्हणून
आम्ही किमान 50 बैठका मुस्लिमांच्या राज्य स्तरावरच्या आणि राष्ट्रीय स्तरावरच्या सर्व संघटनांच्या बरोबर आम्ही बैठका घेतल्या 2 वर्षापासून करतो. मुस्लिम समाज तर इतका मोठा आहे, वेगळं विश्वच आहे. इतक्या भयानक प्रश्नांनी तो समाज इतका व्यापलेला आहे. पण तरीही त्या समाजातल्या शीर्षस्थ अशा नेतृत्वाला वाटतं की आंबेडकरी चळवळ ही आपली नैसर्गिक मित्र आहे. ख्रिश्चन समाजाच्या बरोबर बैठका झाल्या, त्यांनाही आज वाटतं की आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा आपल्याला सुद्धा मुक्ती देणारा विचार. मी ग्लोरिफिकेशन करत नाहीये, वास्तव म्हणतो. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, 750 शेतकरी तडफडत मेले, शहीद झाले. राजधानीला घेरलं होतं लाखो शेतकऱ्यांनी. दलित चळवळी त्याला किती पाठिंबा दिला हा वेगळा मुद्दा आहे. परंतु एक गोष्ट ठळकपणे दिसली की त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचं वैचारिक प्रतीक म्हणून बाबासाहेबांची तस्वीर ठेवली होती. असं कधी घडलं होतं का? शाहीबागचं आंदोलन झालं, मुस्लिम स्त्रिया त्याच्यात पुढाकाराला होते. आंदोलन रणरणत होतो संपूर्ण भारत, कित्येक दिवस चाललं आणि मुस्लिम स्त्रियांनी आपल्या आंदोलनाचं वैचारिक प्रतीक म्हणून सुद्धा बाबासाहेबांची तस्वीर घेतली होती. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची वैचारिकता, तिचं पेटंट काय फक्त आपण पूर्वसर्वीच्या महाराजांनी घेतलेलं नाही. त्या देशातली व्यवस्था जर बदलायची असेल, राज्य समाजावर आणायचं असेल, सर्वांगानं या समाजात परिवर्तन झालं पाहिजे. आजची परिस्थिती आहे की 1% वर्ग समाजातला समाजातल्या 50% संपत्तीचा मालक झालेला आहे. 20% लोकांच्याकडे समाजातली 80% संपत्ती. बिहारमध्ये पण चांगलं आंदोलन झालं. ते एस.एल. दारापुढे म्हणून आहेत, श्रावण कुमार म्हणून आहे, चांगलं आंदोलन केलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ठळकपणे या निवडणुकीत तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात त्यांच्यामध्ये एमए वगैरे त्यांच्यात आणि आपल्याला वैचारिक मतभेद आहे, असले पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मागच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एमएचे 12 आमदार निवडून आले. यावेळेला 2 खासदार निवडून आले. आरा म्हणजे पुंपूर जो क्षेत्र आहे आणि आराकाटा, तिथे आपला 1 खासदार निवडून येतो. म्हणजे त्यांची ताकद नाहीये, त्यांचा वैचारिक प्रभाव नाहीये असं आपण नाही म्हणू शकतो. आपल्याला काय झालेलं माहिती का, अहंकार फक्त काही नेत्यांच्यात नाहीये, तो त्यांचा धंदेवाईक अहंकार आहे. आमच्या विद्वानांच्या मध्ये अहंकार नाही, आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अहंकार नाही, आमच्या कवींच्यात अहंकार नाही, आमच्या कलाकारांच्या मध्ये अहंकार नाही. हा अहंकार आपल्याला बाजूला ठेवायला लागेल. या अहंकारानं सगळी चळवळ नासून टाकली. कोणी कोणाचं ऐकायलाच नाही, कोणी प्रश्न समजून घ्यायलाच नाही. आपले लोक सगळ्या मेट्रोपॉलिसमध्ये, सगळ्या महानगरांच्या मध्ये जवळजवळ आपले 80 ते 85% लोक झोपडपट्ट्यांच्यातच राहतात. आता मुंबईला जयदीप नगर नावाची वस्ती आहे.
650 घर. आमचे खोब्रागडे साहेब त्या वस्तीत राहायचे. या सरकारने एक नवीन पॅटर्न आणलाय. बिल्डर्स, पालिकेचे सर्व भ्रष्ट अधिकारी, शासनातले सर्व भ्रष्ट अधिकारी त्यात दलितही असतात, पोलीस आणि बिल्डर्सची गुंड आणि भ्रष्ट न्याय व्यवस्था या सर्वांनी मिळून दलितांच्या वस्त्या उद्ध्वस्त करायच्या. मोठा प्रश्न पेटलेला आहे मुंबईमध्ये आणि तो पॅटर्न सगळीकडे राबवला जाणार आहे. मग आमचे जे स्लम गर्ल्स आहेत, झोपडपट्ट्याचे राहणारे आमचा जो समाज आहे, त्याच्या वस्त्या वाचवण्यासाठी आपल्याकडे कुठलं धोरण आहे, आमच्या चळवळीकडे कुठलं धोरण राहणार आहे. दलितांवर, आदिवासींवर आणि भटक्या विमुक्तांच्यावरती सुद्धा मी तुम्हाला आजही सांगतो, भारतामध्ये कोट्यवधी भटके विमुक्त आहेत की ज्यांना घरच नाहीत अजूनपर्यंत. कित्येकांना पालक सुद्धा नाहीत. हा कोणाचा प्रश्न आहे? तुम्ही जर आंबेडकरवादी आहात तर तुम्हाला भरकटलेल्या आदिवासी, भटके विमुक्त, तथाकथित बहुजन या सर्व विस्थापित घटकांना, मुस्लिम, धार्मिक अल्पसंख्याक सगळे आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन एक सर्वव्यापी असं रिपब्लिकन आंदोलन उभं करावं लागेल. त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, यांनी या चुका केला, त्याने त्या चुका केला, त्याने त्या ती सोनेबाजी केली. याचा बस आपण काय करणार आहोत ते सांगा. आपण काय करणार आहोत? ही विस्कटलेली परिस्थिती आहे. ही शेवटची पिढी आपली. या पिढीनं पुढाकार घेऊन हे विस्कटलेलं आंबेडकरी आंदोलन जर परत उभं नाही केलं, रिपब्लिकन पक्ष उभा नाही केला, तर ही शेवटची संधी आहे. तरुण तुमच्यापासून दूर गेलाय. मला आशा आहे की तू परत येईल. कारण बाबासाहेबांनी जे काय पेरले ते उभारणार. ज्यांनी ज्यांनी आंबेडकरी वैचारिकतेशी गद्दारी केली ती कोणी असो, राजघरातले असो, आंबेडकरी जनता त्यांना माफ करणार नाही. इतिहासामध्ये त्यांचे लोक गद्दार माणूस होणार. पण एक गोष्टी, काही पथ्य आपल्याला पाळावे लागतात. एक्स्ट्रीमिझम, कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रीमिझम हा घातक असतो. त्यामुळंच आपण एक्स्ट्रीम जे लेफ्टिस्ट आहेत त्यांना आपण दूर ठेवतो आणि एक्स्ट्रीम रायटिस्ट सुद्धा हे आपले शत्रू आहे. बुद्धाचा जो मध्यम मार्ग जो सांगितला तो बाबासाहेबांचा विचार आहे. बाबासाहेबांनी बुद्धाचा विचार. नव्यानं तुम्हाला कार्यक्रमाची आखणी करावी लागेल. नव्यानं संघटना गल्ली मुळापासून बांधावी लागेल. आणखी एक महत्वाची गोष्ट, बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी समयोचित, समकालीन अशी वैचारिकता आणि तत्वज्ञान नेमकेपणानं त्याची मांडणी करण्याचं आव्हान तुम्हाला स्वीकारावं लागेल. आणि ते आव्हान फक्त अकॅडमिशियन्स आणि विद्यापीठी विद्वानच करतील असं नाही. चळवळीतला कार्यकर्ता हा वैचारिक दृष्ट्या सर्वात जास्त अपडेटेड असतो. आणि जोपर्यंत आपण मासेस मध्ये नसतो तोपर्यंत आपल्याला नेमके प्रश्नांची कंगोरे कळत असतात. चला आपण असं करूया, झाल्यात आपल्या चुका, आपल्याला कळलंय ना आपल्या चुका झाल्या. ज्याला कळतं ना आपल्या चुका झाल्या तो, आणि त्याची जर इच्छा असेल चुका सुधारायची तो चुका सुधारू शकतो.
पुन्हा आपण आपलं गेलेलं वैभव परत उभं शकतो. आजची बैठक छोटी झाली. छोटी बैठक झाली म्हणजे संख्येनं आकारानं छोटी आहे, मूल्यानं छोटी नाहीये. आपण जे बोललात ना, हे अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपाचं आंबेडकरी समाजाचं तुकडं तुम्ही नाही. या मुलानं तरुणानं किती चांगलं मांडले. ही आवाहनं आणि आव्हानं पेरण्याची ताकद आंबेडकरी समाजात आहे अशी मला खात्री आहे. आम्ही सुरुवातीला बैठक घेतली, खोबरेने झालं विचार शेतकरी आपल्याला पुढच्या ऑफिसात गेले. तुम्हाला सांगतो मी, मुस्लिम समाजाच्या बरोबर जे डायलॉग झाले बरं, इस्लाम जिमखान्यामध्ये विस्कटलेला समाज आहे तो, पण अत्यंत घाबरलेला आहे, भयग्रस्त आहे, पण तो आधार म्हणून आपल्याकडे होतोय. इस्लाम जिमखान्याचा होतो की बघा इस्लाम जिमखाना काय आहे, त्या समाजाच्या वास्तू काय. आमची दलित पॅंथरची उभी राहिली होती ना, तिचं मुख्य कारण काय होतं माहिती? तिला एक वास्तू होती, सिद्धार्थ विहार. पक्षी मुळापासून झाडांच्यावर, झाडच मुळापासून आपली गेली पक्षी झाला. तसं आपल्या चळवळीचं झालंय. आपण असे पक्षी होत की आपल्याला फांद्याच नाही, झाडच नाही. आपला सिलेबस बिघडलाय सर्वच पातळीवर. ताई तुम्हाला सांगतो मी, छायाताई, कधी आता बऱ्याच ठिकाणी धम्मविधीला जावं लागतं. भिक्खू बघितला, धम्मदेश सांगितलं. काय धम्मदेश देतो तो? कोण म्हणतो पुनर्जन्म नाही? बौद्ध भिक्खू सांगतो. तुम्हाला कळलेलं नाही म्हणे, बौद्ध धर्मात पुनर्जन्म आहे. बौद्ध भिक्खू सांगतो. बौद्ध धर्मामध्ये स्वर्ग पण आहे म्हणे आणि नरक पण आहे. आणि बौद्ध धर्मात आत्मा पण आहे. असं सांगणारे हजारो भिक्खू आज तुमच्या समाजात फिरत आहेत. कुठे तुमची धर्म क्रांती? काय दिले बाबासाहेबांनी बालसुद्धा? कुठल्या प्रकारचा बौद्ध धर्म तुम्हाला अपेक्षित आहे? दलाई लामाचं सुद्धा आपले लोक फार कौतुक करतात. त्याला जागतिक बौद्ध धर्मगुरू म्हणून आपणच स्पर्धी दिलेली आहे. काय सांगतात दलाई लामा? दलाई लामा म्हणतात की बुद्ध हे विष्णूचा नववा अवतार आहे. माझ्या एका मित्रानं एक छोटासा लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी एकदा दलाई लामांच्या कार्यक्रमात ते येणार म्हणून मुंबईला गेलो होतो. तर दलाई लामा यायच्या अगोदर त्यांचे काही चेले भिक्खू आले. त्यांच्या हातामध्ये असं पात्र होतं धातूच, त्याच्यामध्ये अगदी इंगळ होते, म्हणजे कोळशेचे. मग त्या भिक्खूंनी ते इंगळ असे सगळे त्या स्टेजच्या भोवतीशी फुकले. लोकांना विचारलं का की तुम्ही हे असं काय करताय? तर ते म्हणाले लामा येणार आहे. इथे जेवढी कुठली भूत असतील ना त्यांना पळवण्यासाठी आम्ही येत होतो. आमचा रिव्हर्स स्कीम पडलेला आहे. आपला रिव्हर्स स्कीम पडलाय. बाबासाहेबांनी आपल्याला जी धम्मदीक्षा दिली ना, किंवा एक धर्म बदलायचा म्हणून नाही, या देशातली ब्राह्मणी व्यवस्था तिला समूळ वैचारिक असा पराभव करण्यासाठी आणि या देशामध्ये जातीअंत घडावा म्हणून त्यांनी आपल्याला बौद्ध धर्मदीक्षा दिली. जातीअंताची चळवळ सोडून जर आपण बौद्ध होत असू तर आपण बौद्ध नाही होऊ शकत. कसल्या 22 प्रतिज्ञा? धर्माच्या बाबतीत ही आपली अवस्था आहे. तशीच सर्वच पातळीवर, सर्वच पातळीवर. पूर्वी असं असायचं आपल्यामध्ये, जेव्हा रिपब्लिकन चळवळ अत्यंत तप्त अशी अवस्था होती, अशी आपली अवस्था होती. सगळ्या वस्त्या सगळे रिपब्लिकन असायच्या. आपल्यातला कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला वाईट टाकायचे.
खरं आहे ना? त्याच्याबरोबर सोयी सुद्धा करायची नाही. आता जो कोणी काँग्रेसमध्ये किंवा भाजप जाणार नाही त्याला वाईट टाकतात, की जो रिपब्लिकन विचार मांडेल म्हणतात हा बाद झालेला आहे, त्याचा आता काय उपयोग आहे म्हणून. पण तसं नाही. आम्ही जेव्हा प्रयत्न केला, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये आम्ही बैठक बोलवली, असंख्य कार्यकर्ते जमले, मोलाचे कार्यकर्ते जमले, विचारवंत जमले आणि सर्वांनी ठरवलं. त्यामध्ये एक वर्षभरापूर्वी नागपुरात एक मोठी बैठक झाली. अशोक सरस्वतीने तिचं यश बरोबर केलं होतं. मी त्या सदस्याचा अध्यक्ष होतो. आम्ही सांगितलं की भाजपचा जो उमेदवार कोणी असेल त्याचा पराभव करू शकणाऱ्या कुठल्याही उमेदवाराला, जो संविधानवादी आहे, त्याला आंबेडकरी जनतेने पाठिंबा द्यायला पाहिजे. आपलं मत वाया घालवायचं नाही आणि मतांचं विभाजन होऊ द्यायचं नाही. हा झाला पकडून आम्ही मुंबईला तो प्रयोग केला. प्रागतिक रिपब्लिकन आघाडी उभी केली, पक्ष नाही उभा केला. आम्हाला अजून असं वाटतं की असंख्य रिपब्लिकन गट आहेत, छोटे छोटे गट आहेत, पण आमचा संवाद साधला गेला पाहिजे. असंख्य आंबेडकरवादी संघटना आहेत, त्यांच्यात आमचा संवाद साधला गेला पाहिजे. जर आमची आयडिओलॉजी जर एक असेल तर ते आम्ही सगळे मिळून समजून घेऊया. जे एकदम चर्चेची प्रक्रिया सुरू झाली, एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर याच्यातून काहीतरी आंबेडकरी चळवळीचं नवं निर्माण होणार आहे याची आम्हाला आशा आहे. म्हणूनच संवाद करतोय आपण. पण काय झालेलं आहे, ही कोणती कोणती फोडली पाहिजे. ती फोडायचा प्रयत्न आम्ही मुंबईत केला, महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि 80% जवळजवळ अंदाजाला बोलतो बौद्ध समाजानं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. ज्या महाविकास आघाडीचे प्रमुख घटक शिवसेना आहे, जी शिवसेना आंबेडकरी चळवळीची कट्टर शत्रू आहे, पण ही उद्धव ठाकरेची शिवसेना जर संविधान वाचवण्यासाठी आपल्याला साथ घालत असेल आणि तिच्यात काय बदल होत असेल, मी असं म्हणत नाही उद्धव ठाकरेंच्या फार क्रांतिकारक बदल झालाय म्हणून, अजिबात नाही. की उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस हे आपले नैसर्गिक अलायन्स आहे असं आपलं अजिबात म्हणत नाही. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये भाजपला रोखण्याचं काम आणि संविधान वाचवण्याचं काम इंडिया आघाडी करू शकत होती अशी आमची खात्री झाली. म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे गेलो, नाईलाजाला गेलो. या नाईलाजात पण आमचं शांत होतं आणि 80% जास्त मत महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभे राहिले. हे एक सामूहिक शहाणेपणा. जर हा समाज ते करू शकतो, तुम्हाला जर सत्तेत बसू शकतो, तर आमचा प्रश्न असा आहे, आम्ही जर 1,40,00,000 जर मतदार असू, बहुतच चला आम्ही थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह होतो, तसे नाही आता. आम्हाला वाटतं आमच्याकडून मातंग पण यायला पाहिजे, चर्मकार यायला पाहिजे, 56-57 जेवढे शेड्यूल कास्टचे जेवढे कंटेन्सी सगळे आमच्या बरोबर पाहिजे, भटराव युक्त पाहिजे, मुस्लिम पाहिजे, सगळे पाहिजे आमच्या बरोबर. पण चला आम्ही थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह होतो. आम्ही असं म्हणतो की आमचे एवढे मतदार आहेत, इतके त्या प्रमाणात आज ताब्या आहे. आम्हाला विधान भवनामध्ये रिप्रेझेंटेशन मिळालं का नाही मिळालं, तर त्यात आमच्या संघटनेला चुका आहे. त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या पाहिजे. आता या निवडणुकीमध्ये सुद्धा विधानसभेच्या निश्चितपणे आपला शत्रू ठरलेला आहे. एक तो शिंदेचा पक्ष जो सेलच आहे बीजेपीचा, आणि दुसरा भाजप. भाजपला इतके कमी मतांच्यावरती आणलं खायची गोष्ट नाही. आणि काँग्रेस नाही आपला हा अजित पवारचा पक्ष, तो 3-3.5% आला आहे. याला सोडून आणि याला पाठिंबा देणारे आपल्यातले जे नकली आंबेडकरवादी आहेत किंवा दलाल आहेत त्यांचे,
यांना सगळ्यांना बाजूला करून आपल्याला यांच्याबरोबर जावं लागेल. त्याचबरोबर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमचं प्रतिनिधित्व विधान मंडळामध्ये आपल्याला एस्टॅब्लिश करावं लागेल. याला स्वार्थ म्हणत नाहीत. त्याच्यामध्ये मला कंड नाही की मला आता या वयामध्ये आता बोनस आयुष्य जगतोय. आयुष्य आम्ही संघर्षच केलाय, तडजोड नाही केली, सौदेबाजी नाही केली. आणि आता अजिबात इच्छा नाही की आम्हाला रिप्रेझेंटेशन मिळावं, पण या समाजाला रिप्रेझेंटेशन मिळावं. ठीक आहे, मी राजकीय झालो. तुम्ही जो म्हणालात ना कोरोनाची, फार महत्वाचं बोललात. आपण आपला कार्यक्रम हरवलाय, आपला सिलेबस हरवलाय. तुमच्यासारखे तरुण पोरं पुढे या. मी एक चित्र बघतो ताई, आपल्याला जे IAS असतो, IFS असतो, IRS असतो, मोठे मोठे अधिकारी असतात. बँकेत किती अधिकारी असतात, आमचं ठरलेलं असतं. बँकेतले कर्मचारी लॅनिशिक आयुष्य जगतात. बँकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतात. त्यांचा बाबासाहेब आंबेडकर वेगळा असतो. सगळे इंजिनियर्स एका विशिष्ट एखाद्या डिपार्टमेंटमध्ये एकत्र असतात. इंजिनियर्स असोसिएशन, डॉक्टर बाबासाहेब इंजिनियर्स असोसिएशन, ते बाबासाहेबांची जयंती करतात. पण आपल्यातला एखादा इंजिनियर समर्पित होऊन आपल्यातला जो कष्टकरी वर्गातला रिक्षावाला असेल किंवा किंवा आपला फेरीवाला असेल, त्यांचं संघटन कधी मानतो का? तो त्याच्याच वर्गात असतो. शिवाय हा इंजिनियर झाला की तो त्याची मुलं फॉरेनला कशी जाते, त्यांचे नातेवाईक सुद्धा त्याच्या स्तराच्या दिशा असतील याचाच विचार करतो. पण आपली मुलं आंबेडकर चळवळीमध्ये सहेतुकपणे तो पाठवतो का? तुमचं चळवळ कोण पुढे घेऊन जात असत? दलित पॅंथरच्या सुरुवातीच्या वेळेला आमच्यासारखे असंख्य महाविद्यालयीन सगळे विद्यार्थी होते. आम्ही झोपून होतो चळवळीमध्ये, म्हणून चळवळ उभी राहिली. आता तसं काय नाही होत, कारण आपली बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशी असलेली बांधिलकी ही क्षीण झालेली आहे. ही क्षीणताच तुमच्या कमजोरीचं कारण आहे. कार्यकर्ते बघताना आपल्या माणसामध्ये जो तुच्छतावाद आहे, पण तुच्छतावाद आहे, आरपीआयचा कार्यकर्ता तुच्छतावाद असतो. आणि मग कार्यकर्ता जगतो कसा, या व्यवस्थेशी संघर्ष करतो कसा, कसं कसं घर चालतं, कोणी विचार नाही करत. म्हणून कार्यकर्त्यांचा विचार करणारी रिपब्लिकन चळवळ आपल्याला उभी करायची. आज काल परवाच आपण हरिभाऊ आवळेंची जयंती केली ना. कोण होते ते? हा ना, कोण होते ते? किती टॉवरिंग पर्सनॅलिटी होती. एक गोष्ट लक्षात घ्या, हे आंबेडकरी चळवळ आहे. आंबेडकरी चळवळ जिच्या प्रेरणा बुद्धाच्या आहे. बुद्धानं राहुलदास मांडीवर घेऊन भिक्खू संतांना हे नाही सांगितलं माझ्या नंतर माझा हात, नाही सांगितलं. ही घराणेशाही ही बुद्धिस्ट वैचारिक पसंत असते. बाबासाहेब आंबेडकरांनी यशवंतरावाला मांडीवर बसून समाजाला सांगितलं की माझ्यानंतर माझा हा मुलगा आहे, याला तुम्ही पदरात घ्या आणि तुमचा नेता माना. बाबासाहेबांनी भैयासाहेबांच्या बद्दल काही लिहिलंय, सगळं आहे. बाबासाहेबांचा वारसा भैयासाहेब नाही का चळवळीचा, दादासाहेब गायकवाड आहे. आणि दुसरी परंपरा आहे, 5 तारखेला मला काय टेकलं, 5 तारखेच्या आधी त्याविषयी काही बोलायचं नाही.
त्याने जाहीरपणे सांगितलं ओके मी जाणार आहे. माझी जबाबदारी. तुम्ही जसं माझ्यावर प्रेम केलं करतो. तसं माझ्या उद्धववरती करा आणि आदित्यवर करा. हा दोन चळवळीतला फरक आहे. इथे बसलेला प्रत्येक जण आंबेडकरी वैचारिक खानदानातला आहे. आंबेडकर हे नाव नुसतं आणलं नाहीये, तो विचार आहे. आंबेडकर नुसतं आणला होत असतो, इथं असतो आणि इथं असतो. त्यामुळं घराणेशाहीचा विचार हा अँटी आंबेडकर आहे. हे या निवडणुकीमध्ये आंबेडकरी समाजाला दाखवलं. आणि मला तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करायची आहे की आपलं सगळं हे जे चळवळीचं केलेलं वैभव आपल्यालाच उभं करावं लागेल. आपलं विस्कटलेलं घर पुन्हा उभं करायला बाहेरचं कोणीच येणार नाही. काँग्रेसला वाटतं का की रिपब्लिकन चळवळ उभी राहील? शिवसेनेला वाटेल, राष्ट्रवादीला वाटेल, भाजप आणि याला तर वाटू शकत नाही. त्यांचे खरे मुख्य शत्रू आपणच आहोत. म्हणून आपलं विस्कटलेलं घर हे पुन्हा निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं. याच्या पुढे अजून एक बैठक आपण घेऊ नागपुरातच. त्यावेळेला मात्र दिनेशजी, तुम्ही, छायाताई, आम्ही सर्वजण आपल्या सगळ्या लोकांना एकत्रित करू. हार्दिक सुद्धू थोरात आहेत, त्यांचा जो एक हे आहे ग्रुप आहे त्यांचा, असू दे, ते चांगला विचार करत आहे. यशवंत मनोहर आहे, बरेचसे साहित्यिक आहेत, कलाकर्मी आहेत. आणि नागपुरामध्ये कधी मोठं प्रत्येक वस्तीमध्ये 4-4 संघटना आहेत, नाही का? आपण सर्वांना बोलू आणि त्याला सांगू की आपली बाबासाहेबांची रिपब्लिकन चळवळ आपल्याला पुनर्निर्मित करायचे, त्याच्यामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे, अशी आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि आपल्यामध्ये तुमचा जर आपल्याला काही लोकांचा जर काँग्रेसशी संवाद होऊ शकतो, भाजपशी संवाद होऊ शकतो, तर मग आपल्या गटांचा आपसापसात का संवाद होऊ शकत नाही? तो संवाद झाला पाहिजे. आणि ते सांगण्यासाठी मुद्दामून आम्ही आलो, मी आणि सुनीलजी आम्ही दोघे आलो. अशाच बैठका सगळीकडे घेऊ आपण. नागपूरबद्दल मला प्रचंड अपेक्षा आहे. आशा आहे, आणि ती चुकीची नाही. बाबासाहेब प्रत्येक गोष्ट करायचं ना, प्रत्येक गोष्ट प्रचंड विचार करून करायचं. त्यांनी तळ पेटवताना महाराज निवडलं आणि धम्मदीक्षा देताना नागपूर त्याची कारणे हे समजून नागपूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे आम्ही सगळ्या आपल्या या लोकांना विनंती करणार आहोत. आणि आम्ही फ्रंट केला, अजून पक्ष नाही केला. त्या फ्रंटमध्ये जो आंबेडकरवादी आहे, ज्याला वाटतं की रिपब्लिकन चळवळ उभी राहिली पाहिजे, त्या सर्वांचं स्वागत आहे. हे सांगण्यासाठी मी आलो होतो. बराच वेळ तुम्ही ऐकलं आणि मला पण बरं वाटलं. जी चर्चा झाली ती चर्चा नक्कीच या दिशेनं फलद्रूप होईल अशी अपेक्षा बाळगतो. जय